कोण उभा इथं म्हणजे आता कोणते म्हणजे कोणते महाराज इथं उभे म्हणजे मठात जायचं सोडून इकडं कुठं आहे नाही म्हणजे आहेत महाराज आहे आम्ही त्यांचा आदर करतो महाराजाच्याबद्दल मी काय अनादर कधी करणार नाही पण महाराजाचं काम काय त्यांनी मार्गदर्शन करावं लोकांना तरी योग्य रस्ता दाखवावा पण पार्लमेंटमध्ये जाऊन काय करायचं आम्ही बघितलं भाजपवाल्यांनी 9दा महाराज त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये निवडून आले आणि 5 वर्ष आम्ही बघितलं भगवे कपडे घालून तिथं बसतात एकाने कधी तोंड उघडलं नाही एकही कधी प्रश्न मांडला नाही एकाने कधी आपलं म्हणणं मांडलं नाही त्यांनी या ठिकाणी विचारलं त्यांना काय महाराज होत आहे काय नाही म्हणजे मला परमेश्वराची कृपा आहे आणि या परमेश्वराची कृपा माझ्या सगळ्या मतदारांच्या सुद्धा होईल तिथं काही काळजी करायचं कारण नाही प्यायला पाणी नाही कृपा काही नाही शेती उद्ध्वस्त झाली परमेश्वराची कृपा काही होईल ना तरुण मुलांना नोकऱ्या मिळाल्या ती पोरं अशीच हिंसा पण हे सगळे महाराज सांगतात दिल्लीमध्ये आज नहीं कल होगा कल नहीं फिर से होगा अगले दफे होगा हम लोग वहाँ बैठे हैं सबका कल्याण करने के लिए आता म्हणजे ही बॅग आता हे प्रकरण सोलापुरात सुद्धा आलं हे गाव फुलगावनी विचारायचं गाव कधी चुकीच्या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केला नाही एकेकाळी डाव्या विचाराला पाठिंबा देणारं गाव आणि आज या ठिकाणी कोणते भगवे कपडे घालतो आणि लोक आणि ऐकते होत आहे की आता महाराज या ठिकाणी आले म्हणून नमस्कार करून तो सांगतो की आम्हाला मताचा शिक्का नाही कुठलाही साधू असेल संत असेल तो कधी कोणाला काही मागत नाही मागणारा हा संतच असू शकत नाही दुसऱ्या पुढे हात पसरणारा संतच असू शकत नाही पण या ठिकाणी मला मताचा शिक्का द्या मी देव आहे म्हणजे काय भाषी माणूस आहे मी देव आहे म्हणतो हाय काय चीज म्हणजे ज्यावेळी तुम्ही लोकांनी टीका केली फेरफारवाल्यांनी लिखाण केलं तेव्हा सांगितलं मी देव आहे तसे तू देव आहे म्हणजे बरं आहे आपलं त्यांचा भगव्या अवस्थेचा धंदा आता आम्हालाही करायला होता हे दोघांना देव निघाले आता ही भोंदगिरी ही देशाच्या समाजाच्या हिताची नाही आणि म्हणून या प्रकारच्या प्रवृत्तीच्या संबंधीचा निकाल हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे त्यांना सांगूया की महाराज आलाय आमचा नमस्कार तुम्हाला 5 रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा इथे राजकारणाच्या भानगडीत आणू नका सोलापूरकरांच्या हिताची जमणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून राजकारणाकडे गांभीर्याने बघितलं निवडणुकीच्याकडे